आज आपण बघणार आहोत काँग्रेस समाजवादी पक्ष. त्यात चौराचौरी घटनेमुळे असहकार आंदोलन मागे घेतल्याने काँग्रेसमधील तरुण व प्रखर विचारांचा गट नाराज झाला होता. यातून स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. कालांतराने त्याचे कार्य मंदावले. नेहरू, बोस आदी मंडळी रशियातील समाजवादी क्रांतीने प्रभावित झाली होती. आर्थिक समता, सामाजिक न्याय या बाबींना राजकीय स्वातंत्र्य इतकेच महत्त्व आहे अशी त्यांची धारणा बनली. 1930 तर 31 सालची सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतल्यावर काँग्रेस अंतर्गत डाव्या गटाला गांधींचे हे अहिंसेचे धोरण पटेनासे झाले. मार्क्सवाद व रशियाकडे जरी ते आकर्षित झाले होते तरी भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे धोरण त्यांना मान्य नव्हते. मग झाली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना ऑक्टोबर 1934 ला. तर या पक्षाची पहिली परिषद मुंबई येथे 21 व 22 ऑक्टोबर 1934 रोजी झाली. तिचे अध्यक्ष होते जयप्रकाश नारायण. या परिषदेत पार्टीच्या औपचारिक स्थापनेची घोषणा करण्यात आली. या परिषदेत जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, मीनू मसानी, संपूर्णानंद नागगोरे, अच्युत पटवर्धन, राम मनोहर लोहिया या नेत्यांचा समावेश होता. अच्युत पटवर्धन यांच्यावरती एकदा प्रश्न येऊन गेलाय. या पक्षाचे 4 मूलभूत सिद्धांत होते. समाजवादाच्या मार्गावरती राष्ट्रवाद हा आवश्यक टप्पा आहे. काँग्रेस अंतर्गत काम करावे. काँग्रेस व राष्ट्रीय चळवळीला समाजवादी वळण लावावे. त्यासाठी कामगार व शेतकरी यांच्या संघटना स्थापाव्यात. काँग्रेसमध्ये बदल घडवण्यासाठी समाजवादी पक्षाने 2 परिवर्तनांवरती भर दिला. वैचारिक परिवर्तन यानुसार काँग्रेसचे आर्थिक बाबींविषयी विचार कामगार व शेतकऱ्यांकडे वळवणे व त्यानुसार शेतकऱ्यांसाठी अनुकूल कार्यक्रमही हाती घेतले. त्यानंतर होते संघटनात्मक परिवर्तन. काँग्रेसच्या नेतृत्वात बदल घडवण्याचा प्रयत्न करणे. काँग्रेसच्या वरिष्ठ उजव्या नेतृत्वाच्या जागी समाजवादी नेतृत्व प्रस्थापित करणे. 1936 साली काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतरही नेहरूंनी आपल्या कार्यकारिणीत 3 समाजवाद्यांना घेतले: जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन व नरेंद्र देव. 1939 ते 1940च्या त्रिपुरी येथील रामगढ अधिवेशनात काँग्रेसवर डाव्या गटाच्या वर्चस्वाची शक्यता होती, पण पक्षाचे विभाजन करून नेतृत्व देण्यास कमी पडण्याच्या धास्तीने समाजवाद्यांनी माघार घेतली. 1939च्या गांधी-बोस संघर्षात समाजवाद्यांनी सुभाषचंद्र बोस यांची बाजू घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावरती टीका झाली. आता आपण बघूयात काँग्रेस समाजवाद्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग. त्यात समाजवाद्यांनी 1935च्या काळात निषेध केला. साम्राज्यवादी आणि राष्ट्रीय प्रतिक्रियावादी शक्तींचे जनविरोध संघटन अशी त्यांची संभावना होती. त्यांनी प्रांतिक निवडणुकीत भाग घेण्याचे ठरवले. यात त्यांचे धोरण असे होते की सरकार स्थापन करण्यासाठी नकार देऊन राजकीय पेच निर्माण करावा, अशा अर्थाचा ठराव त्यांनी 1936च्या लखनौच्या अधिवेशनात मांडला होता, पण तो पारित झाला नाही. 1937 साली काँग्रेसची मंत्रिमंडळे बनवण्यास विरोध केला, पण काँग्रेसने मंत्रिमंडळी बनवली. यावेळी विजयालक्ष्मी पंडित, रफी अहमद किडवाई, संपूर्णानंद या समाजवादी नेत्यांनी मात्र पदे ग्रहण केल्यामुळे काँग्रेस समाजवादी पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली. राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे उचलून धरला. पक्षाने 14 ऑगस्ट 1937 रोजी अखिल भारतीय अंदमान दिन साजरा करून कैद्यांची सुटका व अंदमान जेल बंद करण्याची मागणी केली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या सहकार्याला पक्षाने विरोध केला. काँग्रेसच्या भारत छोडो चळवळीचे समर्थन केले. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर समाजवादी नेत्यांनी भूमिगत चळवळीच्या माध्यमातून या चळवळीचे नेतृत्व केले. काँग्रेस समाजवादी पुरुषोत्तमदास त्रिकमदास हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. काँग्रेस समाजवादी पक्षाने क्रिप्स मिशन, माउंटबॅटन प्लॅन अशा सर्व योजना फेटाळल्या. ब्रिटिशांशी समझोता करणे म्हणजे राष्ट्रीय धोका करणे असे त्यांचे मत होते. त्यांनी फाळणीला विरोध केला. गांधींच्या मृत्यूनंतर समाजवादी पक्षाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याआधीच 1947च्या कानपूर अधिवेशनातच त्यांनी आपल्या नावातून काँग्रेस शब्द वगळला. तसेच काँग्रेसच्या फेब्रुवारी 1948 मधील निर्णयावरून काँग्रेस अंतर्गत दुसऱ्या कोणत्याही पक्षाला काम करता येणार नव्हते. अखेर नाशिक येथील अधिवेशनात मार्च 1948 मध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेस बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1952 साली कृषक मजदूर पक्ष व समाजवादी पक्ष यांचे विलिनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्ष स्थापन करण्यात आला. 1935 ते 40 या काळात काँग्रेस समाजवादी पक्षाने व कम्युनिस्टांनी एकत्र कार्य करण्याचा प्रयत्न केला. कम्युनिस्ट पक्षावरती बंदी होती, त्यामुळे त्यांना राजकीय कार्य करता यावे यासाठी समाजवादी पक्षाने आपले दरवाजे उघडे केले. पण दोघांमधील मतभेदांमुळे ते एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी दूरच गेले. साम्यवादी पक्ष समाजवाद्यांना ढोंगी समाजवादी व अमेरिकेचे दलाल म्हणत, तर समाजवादी असणाऱ्या साम्यवाद्यांना रशियाचा उपग्रह म्हणत. समाजवादी पक्ष व वैचारिक संघटनात्मक पातळीवरती भारतीय तत्त्व अनुसरत होता. हे आपण सगळं जाणून घेतलं काँग्रेस समाजवादी पक्षाविषयी. आता आपण कामगार चळवळ म्हणजेच ट्रेड युनियन पुढच्या पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.